नमस्कार. न्यूज टेक मराठीमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नागरिकांनो, आपण बऱ्याचदा म्युच्युअल फंड संदर्भात ऐकत असतो, परंतु म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, एसआयपी म्हणजे काय आणि गुंतवणूक जर करायची असेल तर सर्वसामान्य नागरिकांना खरं तर बरेच प्रश्न असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. आणि खरं तर या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सहभागी झालेले आहेत अमित म्हात्रे सर, जे स्वतः CFP आहेत, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ते विश्वासाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. खरं तर त्यांची कंपनी आहे आयशील्ड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. बरेच इन्व्हेस्टर्स जे आहेत ते बदलापूर शहरातले सुद्धा आहेत. त्यामुळे एक विश्वासानं आज आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर देणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं न्यूज टेक मराठीमध्ये. माझ्यामध्ये जशी मी सर्वसामान्य नागरिक आणि जसं ज्या पद्धतीने आम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल बरेच प्रश्न असतात. सध्या बाहेर सुरू असलेला फ्रॉड त्यापासून वाचण्यासाठी असू द्यात किंवा इतर अनेक, म्हणजे किती रुपयांपासून गुंतवणूक करायची, अगदी कमी बजेट असेल तर गुंतवणूक करू शकतो का, सेफ गुंतवणूक करायची असेल तर ती कुठे करू शकतो, सगळे प्रश्न आपण आज घेणार आहोत. सर, मला सांगा की सगळ्यात पहिला प्रश्न, म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? ओके. खूप लोकांना ना म्युच्युअल फंडच्या जागी एसआयपी नाव खूप फेमस झाले. बरोबर. लोकांना वाटतं म्युच्युअल फंड आणि एसआयपी दोन वेगळे प्रोडक्ट आहेत. बरोबर. देन दोन्ही सेम प्रोडक्ट आहेत. इनफॅक्ट एसआयपी हा वे आहे आणि म्युच्युअल फंड हा ऍक्च्युअली प्रोडक्ट आहे. तर अच्छा. म्युच्युअल फंड म्हणजे काय, आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांना कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे हे कळत नसतं. बरोबर. उदाहरणार्थ आपण साधी एफडी पण करायला जातो, तर ती एफडी आपण कुठे करतो, आपलं जिथे सेव्हिंग बँक अकाउंट आहे तिथेच. बरोबर. त्याच्या शेजारीच आणखी एक बँक आहे, त्याचा इंटरेस्ट रेट जास्त आहे तरी तिथे जाऊन करत नाही का, तर आपल्याला माहिती नसतं. बरोबर. जरी माहिती असेल तरी आपण तिकडे जाण्यासाठी कम्फर्टेबल नसतो. ह्याचा सगळ्यात एक सोपा वे आहे म्युच्युअल फंड्स. तर म्युच्युअल फंड्स काय करतात, आपल्याला हजारो लाखो इन्व्हेस्टर्स कडनं पैसे घेऊन खूप ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात आपल्या गरजेनुसार. आपल्या गरजेनुसार, म्युच्युअल फंडच्या नाही. तर ते कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट होतात, तर स्टॉक्स मध्ये होतात, बँकांच्या एफडीज, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होतात किंवा रिअल इस्टेटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होतात. तर आपल्यासारख्या लोकांना कळत नसतात कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, त्याच्यासाठी म्युच्युअल फंड्स आहे. म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर्स असतात, खूप सारे अनालिस्ट असतात, जे फक्त अभ्यास करून ठरवतात की कुठे पैसे गुंतले पाहिजेत. तर त्याला म्युच्युअल फंड म्हणतात. ओके. सर, मला सांगा, एक सर्वसामान्य नागरिक असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, गुंतवणूक करायची असेल, तर त्या सर्वसामान्य नागरिकांना कुठं करावी, आणि समजा अगदी 15-20 हजार रुपये पगार असेल एखाद्याला, तर तो करू शकतो का, एसआयपी करू शकतो का, गुंतवणूक करू शकतो का, आणि करत असेल तर कुठे? अगदी कुठलाही व्यक्ती म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ज्याच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि बँकेत अकाउंट आहे तो व्यक्ती म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके. अगेन, अमाऊंटची काही अट नाहीये, रकमेची काही अट नाहीये. अगदी 100 रुपयापासून पण इन्व्हेस्टमेंट करता येते. 15-20 हजार रुपये तुम्ही म्हणताय जो कमवणारा व्यक्ती आहे तो अगदी 100, 200, 500 रुपयापासून पण सुरुवात करू शकतो. बरोबर. काय अट आहे, पॅन कार्ड असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे. त्या 3 गोष्टी असल्या की तो इन्व्हेस्टर आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करू शकतो. साधारण किती रुपयांपर्यंत आणि काय कालावधी वगैरे असतो की आपण किती वर्षांसाठी वगैरे काय? कालावधी प्रत्येकाचा असतो, पण हे इन्व्हेस्टरनी स्वतःहून, गुंतवणूकदाराने स्वतःहून ठरवलं पाहिजे की मला काय काळासाठी इन्व्हेस्टमेंट करायचे. अगदी तुम्हाला खरं नाही वाटणार, पण तुम्हाला जर 2 दिवसासाठी पण इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत ना, त्याच्यासाठी पण म्युच्युअल फंड्स आहेत. आणि अगदी तुम्ही अनंत वेळेसाठी करायचे त्याच्यासाठी पण म्युच्युअल फंड्स आहेत. मी सुरुवातीला सांगितलं ना की म्युच्युअल फंड खूप वेगळ्या प्रकारामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यावरती ठरतं की आपली इन्व्हेस्टमेंट कुठे असली पाहिजे. बरोबर. सर, बऱ्याचदा होतं काय, बँकेत आपण अगदी विश्वासाने पैसे ठेवतो, कारण की एक गव्हर्नमेंट बँक असू द्यात किंवा प्रायव्हेट बँक, आपण एक विश्वासाने ठेवतो आणि काही टक्केवारी आपल्याला बँकेच्या माध्यमातून मिळत असते. पण तुम्हाला काय वाटतं की सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवले म्हणजे आपले सेव्हिंग झालं असं बऱ्याचदा आपला भ्रम असतो. पण जर त्याहून अधिक आपल्याला जर नफा हवा असेल तर काय, तेवढं पुरेसं आहे का बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवणं? सेव्हिंग्स मध्ये तुमचे सेव्हच होणार पैसे, वाढणार नाहीये. जर आपल्याला पैसे वाढवायचे तर आपल्याला गुंतवणूक करावी लागते, आणि ती गुंतवणूक बँकेमध्ये होत नाही, बँकेमध्ये सेव्हिंग्स होतात. बरोबर. फिक्स्ड डिपॉझिट्स पण त्याच्यामधला एक भाग आहे, पण अगेन तिथेही सेव्हिंग्सच म्हटले जाते, पूर्णतः इन्व्हेस्टमेंट म्हटली जात नाही. त्याचं कारण काय, सगळ्यात पहिला त्याचं मोठं कारण होतं ते इन्फ्लेशन, म्हणजे महागाई. तुम्ही एक उदाहरण घ्या, जर मी 1 लाख रुपये 10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केले असते
बँकेत ठेवले असते त्यावेळेसचे 1 लाख आणि आजच्या 1 लाखामध्ये फरक आहे की नाही? बरोबर बरोबर. का हा फरक आहे? महागाईमुळे. बरोबर. त्यावेळेस 1 लाख खूप मोठे होते. आज 1 लाख त्या 1 लाखाच्या प्रमाणे तेवढे मोठे नाहीये. का तर महागाई वाढलेली आहे. बरोबर. सो बँकेत जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर तुम्ही महागाईला बीट नाही करत. बरोबर. जर महागाईला आपल्याला बीट करायचं असेल तर आपल्याला प्रॉपर गुंतवणूक करावी लागते आणि मग त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड हा एक प्रकार आहे बरोबर. गुंतवणुकीमध्ये. तो खूप फायदेमंद ठरतो कारण लॉंग टर्म मध्ये हा खूप चांगली व्हॅल्यू क्रिएट करतो. इन्फ्लेशनला तो बीट करतो. सर आता गुंतवणुकीचा तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारते की बचत आणि गुंतवणूक सारखी आहेत की फरक आहे यामध्ये? नाही, खूप मोठा फरक आहे. खूप मोठा. बचत म्हणजे फक्त बचत, तुमचे पैसे तसे आहेत राहणार. तेवढेच. बरोबर. आणि गुंतवणूक मध्ये ते पैसे वाढणार. ओके. बरोबर. सो खूप लोकांना ना गुंतवणूक, पैशांमधली गुंतवणूक याचा साधा अर्थ कळत नाही. आपण मेहनत का करतो? पैसे जास्त कमवावे म्हणून. हो. बरोबर. पण आपण हे पण विचार केला पाहिजे आपल्याकडे जे पैसे आहेत ना तेही आणखी पैसे कमवू शकतात. अच्छा. बरोबर. म्हणजे पैसाला पैसा लागतो, पैसाला पैसा जोडला जातो. म्हणजे गुंतवणूक करता आली पाहिजे त्या व्यक्तीला जेणेकरून तुमचा पैसा आणखी पैसा क्रिएट करेल. नेहमी आपणच मेहनत केली पाहिजे असं नाहीये, तर आपल्याला आपल्या पैशांना पण कामाला लावलं पाहिजे, त्याच्याकडनं पण मेहनत करून घेता आली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हा मुख्य फरक आहे गुंतवणूक आणि बचत मध्ये. आणि गुंतवणूक करणं का गरजेचं आहे तर हे कारण आहे त्यामध्ये की फक्त आपण मेहनत, सरांनी चांगलं सांगितलं की आपण फक्त मेहनत नाही केली पाहिजे की पैशाने सुद्धा मेहनत केली पाहिजे. सर मला सांगा की समजा एखादा आता बऱ्याचदा तरुणाईला वेळ लागले ते एसआयपीचा, त्यांना ते कळत नाही. त्यांना माहिती आहे की एसआयपी आपण केली की आपली लॉंग टर्म साठी चांगली बचत होणार आहे किंवा आपण लॉंग टर्म साठी चांगले पैसे कमवू शकणार आहोत. तर मला सांगा की एखादा तरुण असेल, तरुणी असेल, त्यांना जर गुंतवणूक करायची असेल, एसआयपी करायची असेल तर साधारण किती रुपयांपासून, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं 100 रुपयांपासून, पण पगार किती असावा याला काही अट वगैरे आहे का काय? अट बोलण्यापेक्षा एक स्टँडर्ड एक बोललं जातं की आपल्या इन्कमच्या, महिन्याच्या इन्कमच्या ऍटलीस्ट 20 to 30% तरी आपली इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. बरोबर. जेणेकरून पुढच्या काळामध्ये येणारे जे आपले छोटे मोठे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते. पण हा स्टँडर्ड आहे, हे असाच नियम असला पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जर महिन्याची सॅलरी जर 50,000 रुपये आहेत तर 50,000ला पकडून त्यांनी जवळजवळ 15 ते 20,000 रुपये इन्व्हेस्ट केले पाहिजे. बरोबर. पण मी सांगेन त्याच्यापेक्षा जास्त जर कॅपॅसिटी असेल तर तो जास्तही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. याने फायदे काय होतील? त्याचे सगळ्या टाईपचे जे गोल्स आहेत लाईफ मध्ये येणारे ते फुलफिल फार लवकर होतील. पण आजकाल होतं काय माहितीये, एक आहे महागाई आणि दुसरा आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पैसे सेव्ह करण्यासाठी आणि नंतर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फार डिफिकल्टीज आणत जातात. पैसे पुरतच नाही ना. खूप लोकांचं आपण ऐकलेलं आहे की माझा पगार मला पुरत नाही. एकेकाळी पुरत होता, आजकाल पुरत नाहीये. इनफॅक्ट पगार पण वाढलाय तरी पुरत नाही. त्याचं कारण आहे महागाई आणि दुसरं कारण आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आपण आपले खर्च फार वाढवलेले आहेत बिकॉज ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सो या दोघांना आपल्याला कंट्रोल करता आले पाहिजे आणि आपली इन्व्हेस्टमेंट नेहमी ऍटलिस्ट मी म्हणजे 20 to 30% ऑफ माय मंथली इन्कम एवढी असली पाहिजे. ओके. म्हणजे भविष्यासाठी आपल्या 50,000 जर मी कमवते महिन्याला तर 15,000ची मिनिमम असली पाहिजे. मी मिनिमम म्हणेल इथे. ओके. त्याच्यापेक्षा जास्त कराल तर फार चांगलं. फार चांगला. बरोबर. तुमचं भविष्य सेफ आणि तुम्हाला चांगलं जगता यावं यासाठी. तर एसआयपीचा सध्या वेळ बऱ्यापैकी आहे त्यामुळे मी परत प्रश्न विचारते. सध्या का एवढी लोकप्रिय का झाली आहे एसआयपी? कारण की बऱ्यापैकी म्हणजे 10 पैकी 8 लोकांची तरी सध्या एसआयपी केलेली आहे लोकांनी. का? आणि आता खूप सध्या वाढत चाललेला आहे हा सगळा प्रकार. मी म्हणेल लोकप्रिय नाही. अच्छा. ह्याच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असले पाहिजे. ओके. मी 20 वर्षापूर्वी या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेस मला वाटलं की मी खूप लेट केलं. ह्याच्या अगोदर मी एसआयपी चालू करायला हवी होती. बरोबर. सो आपल्याकडे अगेन आता लोकप्रिय काय तर सोशल मीडियामुळे. बरोबर. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब वरती एवढं काय एसआयपी बाबतीत बोलणं होतंय त्याच्यामुळे आत्ताच्या काळामध्ये एक्झॅक्टली जर मी म्हणालो तर कोविड नंतर हा खूप फेमस झाला. बरोबर. कोविड येऊन 5 वर्षच झाली. 20 वर्षापूर्वी मला वाटत की हे लेट आहे. माझ्या बाबांनी का नाही एसआयपी केली मला वाटत होतं. बरोबर. सो एसआयपी दुसरं कारण काय एसआयपी लोकप्रिय होण्याचं, एक छोटी अमाऊंट पासून कुठलाही व्यक्ती इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो. दुसरं कारण हे एक तर सोशल मीडियामुळे फेमस झालं. दुसरं की कोणीही करू शकतो. अगदी 100 रुपये 1000 रुपये घेऊन पण इन्व्हेस्टमेंट होतात त्यामुळे लोकप्रिय आहे. अर्थात लोकप्रिय तुम्ही सांगितलं बऱ्यापैकी चर्चा होते की अरे मार्केट डाऊन हो गया,
असं सगळं होतं. बरोबर. तर ते नेमकं आम्हाला सांगा की ज्यावेळी मार्केट डाऊन होतो तेव्हा एसआयपी सुरक्षित असते का? अगदी सुरक्षित असते. इनफॅक्ट ज्यावेळेस डाऊन असतं त्याच वेळेस SIP जेवढी आपली गेलेली असेल तेवढी चांगली असते. अच्छा. बरोबर. उदाहरणार्थ एकदम सिंपल उदाहरण म्हणाल की आता आपण एखाद्या मॉलमध्ये किंवा डीमार्ट मध्ये पण गेलो, एखाद्या गोष्टीचे सपोज हे कप आहे, हे कपचे प्राइस नॉर्मली ₹100 पण त्या दिवशी डिस्काउंट मध्ये ते 70 आणि 80 रुपयाला मिळत असेल बरोबर. तर ते चांगलं का वाईट आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. बरोबर आहे. चांगलं आहे. मार्केट ज्यावेळेस पडतं म्हणजे त्याची प्राइस खालती येते आणि त्याच वेळेस जर आपण ते बाय करतोय म्हणजे इन्व्हेस्ट करतोय बरोबर. ते आपल्यासाठी फार चांगलं आणि असतं. हे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात आपले. इन्व्हेस्टर आपण बरोबर. त्यावेळेस इन्व्हेस्ट SIP त्यामध्ये जात असते त्या मार्केटमध्ये. बरोबर. तर आपण त्यावेळेस बाय केलेलं नेहमी 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 चांगलंच असतं. मग बंद करायची नाही SIP. ऍब्सोल्युटली नाही. इनफॅक्ट मी म्हणेल त्यावेळेस हा. वाढवायची असते. अर्थात. ही जी SIP किंवा म्हणजे या सगळ्या आपण जे गुंतवणूक करतो साधारण या सगळ्यामध्ये अपेक्षित किती असतो परतावा आपल्याला? कारण की आजकाल म्हणजे फिरून फिरून गोष्टी येतात ते बाबा मला ह्याच्यातून फायदा होणार काय? तर ते सांगा की परतावा नेमका कितपत असतो? हे- अपेक्षा किती ठेवावी आपण? SIP करतायत आणि ती म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये करतायत. बरोबर? खूप सारे भाग असतात म्युच्युअल फंड मध्ये. तर इक्विटी म्युच्युअल फंड जास्त करून SIP इक्विटी म्युच्युअल फंडचीच फेमस आहे. लोकांना कदाचित ते इक्विटी म्युच्युअल फंड आहे का डेट म्युच्युअल फंड आहे कदाचित माहिती नसेल. पण इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये लोक जास्त करून SIP करतात. तर ही SIP मार्केट लिंक असते. मार्केट ज्या पद्धतीने वाढतं त्या पद्धतीने रिटर्न्स वाढतात. तर साधारणतः लॉंग टर्म मध्ये मार्केट आम्ही सांगतो की 12 ते 13% आरामात वाढतं. आणि तेवढी आपण अपेक्षा ठेवली पाहिजे आपल्या SIP मधनं. अर्थात. अच्छा, आता पुढे पण प्रश्न मी घेणार आहे पण मला थोडं आपल्या कंपनीबद्दल सांगा. आयशील्ड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्या संदर्भात थोडंसं माहिती द्या. आपली म्हणजे कशी टीम आहे, आपली कंपनी नेमकं काय काम करते, कोणासाठी काम करते, काय सांगा? आयशील्ड वेल्थ हे जवळजवळ 15 ते 16 वर्षापूर्वी इस्टॅब्लिश झालेली कंपनी आहे. ओके. सचिन नवले, नितीन गणवे यांनी आम्ही ही कंपनी बनवलेली होती. कंपनी बनवण्याचं मेन कारण हेच आहे की लोकांना अजूनपर्यंत इन्व्हेस्टमेंट बाबतीत खूप सारे प्रश्न असतात त्यांची उत्तर मिळत नाही. बरोबर. आता तरी सोशल मीडिया त्यामुळे खूप सारे उत्तर सोशल मीडिया मार्गे मिळतात पण ह्याच्यापूर्वी तर तेही उत्तरं मिळायची नाही. तर आम्ही त्या उत्तरांचं सॉल्युशन काढण्यासाठी कंपनी बनवलेली. आज आम्ही काय करतो लोकांना भेटून लोकांना सांगतो की आर्थिक साक्षरता कशी असते, आपण कशा टाईपने आपल्या पैशांना बघितलं पाहिजे, त्या पैशांना कसं आपण खर्च केलं पाहिजे, कसे सेव्ह केले पाहिजेत आणि सेव्ह झालेला पैसा कसा इन्व्हेस्ट केला पाहिजे जेणेकरून आपले जी स्वप्न आहेत जे आपले फायनान्शियल गोल्स आहेत ती ऑन टाइम फुलफिल झाली पाहिजे. तर हे सगळं करण्याची जी पण स्ट्रक्चर्ड वे आहे तो आम्ही लोकांसमोर मांडतो, लोकांकडनं करून पण घेतो. तुमच्या माध्यमातून सांगा की म्हणजे तुम्ही बेस्ट काय सांगू शकाल, म्हणजे जर एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही रेफर काय कराल? या सगळ्या म्युच्युअल फंड आम्ही ऍक्च्युली सगळे ऑल प्रोडक्ट्स आम्ही गाईड करतो. आम्ही FD रिकमेंड करतो, बॉन्ड्सही करतो, म्युच्युअल फंड तर करतोच. सर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय कराल ते सांगा. माझे स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल पण तुम्ही बघाल ना, माझा जवळ 90 ते 92% इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंड मध्ये. त्यामुळे लोकांनाही मी जास्त म्युच्युअल फंड रिकमेंड करतो कारण म्युच्युअल फंड हा खूप सिम्पल, खूप फ्लेक्झिबल आणि खूप रेग्युलेटेड प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये फ्रॉड नाही होत, ज्याच्यामध्ये नुकसान होण्याचे चान्सेस फार कमी असतात, रिस्क फार त्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब केली जाते. तर त्यामुळे म्युच्युअल फंडचा प्रकार जास्त होतो. पण अगेन मी म्हणेल आम्ही FD सांगतो, आम्ही गव्हर्नमेंट फंड्स मध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे का तेही आम्ही गाईड करतो. कधी रिअल इस्टेट बाय करावं, क्रेडिट कार्ड कधी घ्यावं, टॅक्स कसा वाचवावा, हे सगळ्या गोष्टींचं आम्ही मार्गदर्शन करतो. ओके, म्हणजे ओव्हरऑल सगळे पैशांच्या संदर्भात सगळं. ओके, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर आयशील्ड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, ज्यांचा स्क्रीनवर तुम्हाला संपर्क क्रमांक दिसत असेल आता, त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. बरेच त्यांचे आपण म्हणू शकतो की त्यांची टीम जी आहे ती बदलापूर शहरात सुद्धा असते. सो तुम्हाला कधीही त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तुम्ही अगदी विश्वासाने संपर्क साधू शकता. सर आता तुम्ही एक उल्लेख केला की नुकसान बऱ्यापैकी होतं. बऱ्याचदा हे नुकसान यामुळे होतं की आपल्याला एक चुकीची माहिती मिळते किंवा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चुकीच्या जाहिराती पाहतो आणि आपली फसवणूक होते. ही सगळी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल? सोशल मीडियानं हा माहिती करून घेण्यासाठी फार चांगला मीडियम आहे, अगदी तुम्ही बघितला पाहिजे. पण हा माझ्यासाठी माझ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी चांगला आहे का, तर मी म्हणेल नाही. कारण माझे पर्सनल जे क्वेश्चन्स आहेत ते आन्सर सोशल मीडिया देणार नाही. आजही आपण सोशल मीडियावरती बोलतो आहोत
हे मी जनरल टॉक करतो. ओके. प्रत्येकाच्या वैयक्तिक पर्सनल फायनान्स मध्ये काय गोष्टी त्याच्याबद्दल बोलत नाही. जसं उदाहरणार्थ तुमच्या पर्सनल फायनान्स मध्ये काय काय गोष्टी असायला हव्या हे मी तुमच्यावर इंडिव्हिज्युअल बसून बोलू शकतो. इन जनरल सोशल मीडियावरती येऊन नाही बोलू शकत. त्यामुळे सोशल मीडियाचा फायदा करून घेतला पाहिजे समजून घेण्यासाठी. पण जर मला वैयक्तिक डिसिजन घ्यायचा असेल तर माझ्या बरोबर माझा सल्लागार ऍडवायझर असलाच असला पाहिजे. अर्थात म्हणजे नवीन गुंतवणूकदार. अगदी अगदी नवीन असो किंवा काय चुका काय करतात हे नवीन जे सगळ्यात पहिली चूक ते हीच करतात की आपल्याकडे सल्लागार नसतो, आपण स्वतःहून सगळे गोष्टी करायला जातो. बरोबर. स्पेसिफिकली आजकालचं जनरेशन झी जे आहे ते तेच करतं. मोबाईल हातात आहेत, खूप सारे ऍप्लिकेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आपण पटकन ऍप्लिकेशन मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करून टाकतो. बरोबर. पण इथे हे नाही कळत की मी घेतलेला जो पण प्रोडक्ट आहे हा कितपत माझ्यासाठी योग्य आहे, त्याच्यामध्ये काय टाईपची रिस्क आहे, त्याच्यामध्ये किती रिटर्न मी एक्सपेक्ट केले पाहिजे, त्या प्रोडक्ट मध्ये जाण्याचा आजचा जो वेळ आहे तो बरोबर आहे की नाहीये हे लोकांना कळत नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे ऍडवायझर असला पाहिजे. सगळ्यात मोठी चूक ऍडवायझर नसणं हीच सगळ्यात मोठी चूक आहे. अर्थात साधारण एखादा आपल्याला ऍडव्हर्टायझर किंवा तुमच्या समजा एखाद्या संपर्कात यायचं असेल, एखाद्याला गुंतवणूक करायची असेल, सल्ला हवा असेल, त्यासाठी साधारण काय खर्च किंवा काय थीम संदर्भात तुमचं काय? खर्च तर काही नाहीये. अच्छा. ठीक आहे. नंबर तर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला भेटू शकता. अगेन भेटणं फार इम्पॉर्टंट आहे. भेटल्यावरती आपण जास्त आणखी ओपन पद्धतीने डिस्कस करू शकतो. बरोबर. आम्ही नेहमी कोणाबरोबर भेटताना नेहमी समोरच्याची रिक्वायरमेंट घेतो की आपल्याला करायचं काय आहे, आमच्याकडे काय प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट किती चांगले आहेत, ह्याच्यापेक्षा तुम्हाला कशाची गरज आहे हे आम्ही पहिला जाणून घेतो आणि त्यानुसार गाईड करतो की तुम्हाला तर कुठे इन्व्हेस्टमेंट करायला हवं. ओके. आणि हेच चुकतं माहिती लोकांचं, लोकांना हेच कळत नाही. सी एक समजून आपल्याला थोडंफार आजार झाला, एक थोडासा मला सर्दी खासी वाटली ना तर मी मेडिकल शॉप मध्ये जाऊन मी एखादी गोळी घेऊ शकतो. बरोबर. पण तो 2 दिवस कंटिन्यू राहिला ना तर आपल्याला बरोबर डॉक्टरकडे जावं लागतं. का डॉक्टरकडे जावं लागतं ते या कारणासाठी. सेम आपल्या फायनान्सच्या बाबतीत पण हेच आहे. थोडेफार छोटी इन्व्हेस्टमेंट आपण स्वतःहून करू शकतो, पण त्यावेळेस तिचा मोठं स्वरूप मिळतं आपल्याला डॉक्टरकडे, फायनान्शियल डॉक्टरकडे जाण्याची गरज असते. बरोबर आहे. अर्थात सर यामध्ये एक प्रकार आहे माझ्या मते हेल्थ इन्शुरन्स सुद्धा. म्हणजे हे नेमकं कितपत काढणं गरजेचं आहे, का काढणं, किती लोकांसाठी काय सांगाल? म्हणजे कुटुंबियासाठी काढायचं असेल ते एवढं गरजेचं आहे ना की तुम्ही एखाद्या वेळेस इन्व्हेस्टमेंट नका करू, पण हेल्थ इन्शुरन्स आवर्जून घ्या आणि सगळ्या व्यक्तींचं, फॅमिली मधल्या सगळ्या व्यक्तींचं हेल्थ इन्शुरन्स काढलं पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे समजा तुम्हाला गरीब होण्यापासून वाचवतो. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला श्रीमंत बनवणार आपल्या कंपनीच्या माध्यमातून. अगदी पैशाच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आल्या, त्या इन्शुरन्स पण आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर. तर हेल्थ इन्शुरन्स सगळ्यात पहिला आपल्याला गरीब व्हायला वाचवतो. एक छोटासा इन्सिडेंट जर हॉस्पिटलायझेशन येत आहे तर कितीतरी पैसे आपण हॉस्पिटलमध्ये घालवतो. ते जर आपल्याला घालवायचे नसतील तर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम हा प्रकार असलाच पाहिजे. एक उदाहरण द्या आमचा, आपले जे प्रेक्षक पाहतात त्यांना, की साधारण समजा हॉस्पिटलचा खर्च आलाय साधारण 4-5 लाखांच्या घरामध्ये, जर हेल्थ इन्शुरन्स नसेल तर काय फरक पडतो, असेल तर काय फरक पडतो? बरं, माझ्या एक खूप जवळच्या नातेवाईकाबरोबर झालेला इन्सिडेंट सांगतो. माझ्या ऍडवाइस नुसार त्यांनी इन्व्हेस्टमेंट चालू केलेली होती, पण हेल्थ इन्शुरन्स घेतला नव्हता. का? बेसिकली तो माझ्याच एजचा व्यक्ती आहे. इन्शुरन्स का घेतला की मला काही होणार नाही, ते घरातल्या आई वडिलांसाठी ठीक आहे पण माझ्यासाठी काही नाही. बरोबर. हे घेऊन 5-6 वर्ष व्यक्तीने चांगला पोर्टफोलिओ बनवला इन्व्हेस्टमेंट्स मध्ये. पण घरामध्ये फक्त त्याच्या मुलीचं एक हॉस्पिटलायझेशन आलं. ते एक हॉस्पिटलायझेशन थोडं रेंगाळत जवळजवळ त्याचे 10 ते 12 लाख रुपये खर्च झाले त्याच्यामध्ये. त्यांनी 5 ते 6 वर्षामध्ये एक कॉर्पस बिल्डअप केलं, सगळं त्या हॉस्पिटलायझेशन मध्ये गेलं. तो आता समजून जातो किती वर्ष मागे गेला. बरोबर. एक तर त्यांनी 5-6 वर्ष त्यांनी बनवलेलं होतं, ते पुढच्या 5-6 वर्ष आणखी बिल्डअप करणार होतं, ते जवळजवळ तो 10 वर्ष मागे गेला. म्हणून हेल्थ इन्शुरन्स असणं हे सगळ्यात पहिला आवर्जून असलं पाहिजे. ओके. त्याचा काय साधारण फायदा काय होतो आपल्याला? मी म्हणालो ना, कुठलाही टाईपचं हॉस्पिटलायझेशन जर आपलं होत, मग त्या ऍक्सिडेंटमुळे असू दे किंवा एखाद्या आजारामुळे, त्यामध्ये आपल्याला काही ठराविक रक्कम वगैरे द्यावी लागते, प्रीमियम द्यावा लागतो. प्रीमियम कॅल्क्युलेट होतो आपल्या सम ॲश्युर्ड नुसार आणि आपल्या एज नुसार. बरोबर. सपोज मला जर 10 लाखाचा इन्शुरन्स कव्हर घ्यायचा आहे आणि माझं वय 35 आहे तर मला X अमाऊंटचा इन्शुरन्स प्रीमियम द्यावा लागतो. बरोबर.
अगदी तोही नॉमिनल असतो मी म्हणेल. अगेन आपली किती किती ऐपत आहे त्याच्यावरती डिपेंड होतं आणि आपल्याला किती सम एश्योर्ड घ्यायचं त्याच्यावरती डिपेंड होतं. मी लोकांना जनरली सांगतो, आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरामध्ये एक चांगला जो पण हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये एखादा छोटा आजार झाल्यावरती किती खर्च येतो तेवढा सम एश्योर्ड आपल्याकडे असला पाहिजे. तर आपल्या बदलापूर अंबरनाथ सारख्या एरियामध्ये ऍटलिस्ट मी म्हणेल 5 लाखाचा इन्शुरन्स कव्हर तरी असलं पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स कव्हर 5 लाखाचं. आणि 5 लाखासाठी मला वाटतं एक 10, 15, 20 हजाराचं प्रीमियम येणार वर्षाला. वर्षाला, बरोबर. पण तेवढे पैसे वाचतात तेवढे पैसे मोठ्या वाचतात. प्रमाणात. आता बघा, करणं का गरजेचं आहे त्यामागचं कारण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सर, मला आणखी एक प्रश्न पडलाय. सध्या 20 ते 30 वयोगट हे जे असतं त्या वयोगटामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आपण सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतो पण चुकतो सुद्धा. पण हे सगळं करत असताना या तरुणांनी साधारण कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं पाहिजे तुमच्या अंदाजाने? तरुणांनी सगळ्यात पहिला तर आपल्या स्वतःच्या क्वालिटीवरती मी म्हणेल लक्ष घातलं पाहिजे की आपली क्वालिटी कशी वाढेल आणि त्याने आपलं इन्कम कसं वाढेल. बरोबर. नो डाऊट सुरुवातीला एखादा जॉब लागतो. जॉब लागल्यावरती पैसे हातात यायला चालू होतात. पैसे हातात ज्यावेळेस यायला चालू होतात त्यावेळेस सगळ्यात पहिला तरुणांनी आपल्या स्वतःच्या खर्चांवरती कंट्रोल आणायला शिकलं की माझा जर इन्कम 25,000 रुपये आहे त्या 25 मध्ये मी कसे मॅक्झिमम सेव्ह करू शकतो फॉर माय शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्स. सगळ्या टाईपच्या गोल्ससाठी. बरोबर. शॉर्ट टर्म गोल्स पण या तरुणांनी डिसाईड केले पाहिजे की शॉर्ट टर्म गोल्स काय असू शकते. मला एक फोन घ्यायचा आहे. आता इमिजिएटली 25,000 रुपये इन्कम आला म्हणजे मी 25,000चा अमाऊंट असलेला मी मोबाईल फोन घेतला पाहिजे का? तर नाही. तुम्ही ठरवा की 3, 4, 6 महिन्यामध्ये मी एक चांगला मोबाईल घेणार. हा झाले आपले शॉर्ट टर्म गोल्स. किंवा एखाद्याला कुठे फिरायला जायचं असतं किंवा कधी कधी स्वप्न असतं की माझ्या एखादी छोटी गाडी असली पाहिजे. हे ठरवा. त्याच्यासाठी पहिला डिसिप्लिन लावा. आणि ते तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. अगदी अगदी अगदी. अदरवाईज आता काय होतं म्हणजे आता लोन देणाऱ्या कंपन्या पण एवढ्या वाढल्यात ना की तुम्ही लोनच्या जाळ्यामध्ये अडकणार. कारण आपल्या सगळ्यांच्या बॉन्ड्स ज्या असतात, जे स्वप्न असतात ते नेव्हर एंडिंग असतात. सगळ्यांना हवेत की मोबाईल, सगळ्यांना हवेत गाड्या, सगळ्यांना हवेत फिरायला जायचं, सगळ्यांना चांगले कपडे लत्ते हवेत, सगळ्यांना हवेत. पण त्याचं एक टाइम असलं पाहिजे. ही सवय लावली पाहिजे. तरुणांना मी पहिला हेच सांगेल की ही पहिला डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न करा. जेवढा लवकर आपल्याला डिसिप्लिन लावता येईल तेवढे आपले सगळे गोल्स एक एक ठराविक वेळेनंतर फुलफिल होत राहतील. अर्थात जसं मी मगाशी सर म्हणाले की मार्केट अप डाऊन होत असतो. जगभरात बऱ्याच घडामोडी घडत असतात. तर भारतीय जी गुंतवणूक आहे त्यामध्ये काही फरक पडतो या सगळ्याचा? चढउतार होत असतात? थोडंफार फरक पडतो. तेव्हा काय नेमकं करावं किंवा काय? काही नाही, मगाशी सांगितलं ना की ज्यावेळेस मार्केट पडतं अशा कुठल्या कारणाने. आता रिसेंटली एक्झाम्पल घ्या ना की आता इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे भारतीय शेअर मार्केट फार कोसळलं. बरोबर. कोसळण्याची कारणं फार होती. डायरेक्टली आपल्याला इम्पॅक्ट नव्हता पण पेट्रोलचा भाव वाढला, ऑइलचा भाव वाढला, खूप साऱ्या गोष्टींचा इन्फ्लेशन वाढला, जे आपण आयात करत होतो त्यांच्याकडनं. त्या सगळ्या गोष्टींचा इथे महागाई वाढली. त्याच्यामुळे आपल्या मार्केटवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला. मार्केट खालती पडलं. खूप सारे FIs भारत सोडून दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करायला चालू केले. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ऍज अ ले पर्सन, ऍज एक नॉर्मल इन्व्हेस्टर्सने हे सगळ्या आपल्या कंट्रोलेबल गोष्टी नाहीयेत. आपल्या कंट्रोलमध्ये काय ती आपली स्वतःची सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट्स. ज्यावेळेस मार्केट खालती पडायचं त्यावेळेस आपली इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे आणि त्याचा फायदा आपल्याला नंतर होणार आहे. भाव खालती आला बिलकुल थांबू नका. मी तर म्हणेल यावेळेस जेवढा अग्रेसिव्ह जाताल तेवढा अग्रेसिव्हली जा. ह्याचा फायदा आपल्याला पुढच्या 1, 2, 3 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे येणार. लॉंग टर्म साठी. फक्त पॅनिक होऊ नका. यावेळेस तुमची इन्व्हेस्टमेंटची गुंतवणुकीची जी व्हॅल्यू आहे ती कदाचित कमी दिसू शकते पण ही आत्ता कमी दिसते. आपली एक गुंतवणूक आपल्याला पुढच्या 5, 10, 15 वर्षांसाठी करायची असेल तर हा काळ सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंटसाठी. जेवढी होईल तेवढी इन्व्हेस्टमेंट या काळामध्ये चालू ठेवली पाहिजे. आता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझा तोच प्रश्न होता की समजा जर आता गुंतवणूक करायची असेल किंवा आता कोणाला एखाद्याला सुरुवातच करायची असेल तर हा सगळा ही जी वेळ आहे ती योग्य आहे का? अगदी योग्य आहे. पहिली गोष्ट ना, गुंतवणूक करण्यासाठी ना प्रत्येक वेळ ही योग्य असते. कारण म्हणू ना मी, आपल्याला काय करायचंय आपण ठरवलं पाहिजे. मार्केट काय आहे, बऱ्याच असे प्रश्न पडतात ना आपल्याला. आता उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला सपोज एक इन्व्हेस्टमेंट करायचे आणि तुम्हाला माहिती मला 6 महिन्यासाठी करायचे कारण 6 महिन्यानंतर कोणातरी पैसे द्यायचे. आता ह्या इन्व्हेस्टमेंट मध्ये मार्केट कुठेच आलं नाही पाहिजे. बरोबर. आता तुमच्यासाठी मार्केट गरजेचं होतं का? नाही.
त्याच्यासाठी Investment. कुठला प्रोडक्ट बेस्ट आहे हा तुमचा ऍडवायझर तुम्हाला सांगेल की 6 महिन्यासाठी तुम्ही या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केले पाहिजेत, कारण हा प्रोडक्ट मार्केट लिंक नाही, याच्यामध्ये कुठल्याही टाईपची रिस्क नाही. आपण जर तुम्हाला मार्केट सारख्या प्रोडक्ट मध्ये जास्त परतावा घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर हा काळ तर सगळ्यात बेस्ट आहे. ओके. आणि समजा आपल्याला जास्त वेळेसाठी गुंतवणूक करायची असेल तर असे कोणते क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो, आपल्याला चांगला परतावा भविष्यात मिळू शकतो? मी थोडा असेट क्लास सांगतो. हा. असेट्स कुठले चांगले आहेत, ओ हा चालेल. बरोबर. तर इक्विटी असेट्स हा फार चांगला आहे, ओके. म्हणजे स्टॉक मार्केट रिलेटेड ज्या गोष्टी असतील ते. मग इक्विटी म्युच्युअल फंड किंवा डायरेक्टली स्टॉक्स हे दोन्ही फार चांगल्या प्रकारे आहेत. त्याच्यानंतर मी म्हणेल लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी थोडाफार रिअल इस्टेट पण चांगलं असतं, पण अगेन रिअल इस्टेटमध्ये फुंकून फुंकून थोडे आपण एंटर केलं पाहिजे, त्याच्यामध्ये मोठे पैसे अडकले जातात. तर एकदम सोप्या ठिकाणी कमी अमाऊंट मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला म्युच्युअल फंड्स, आणि तेही इक्विटी म्युच्युअल फंड्स हे लॉंग टर्म साठी फार चांगले आहेत. ओके. म्हणजे तुम्हाला जर आता लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, सरांनी ते सुद्धा सांगितलंय. बदलापूरकर बघतायत किंवा इतर शहरातले नागरिक सर बघतायत, त्यांच्यासाठी तुमच्या माध्यमातून जाता जाता एक महत्वपूर्ण तुम्हाला सल्ला द्यायचा असेल इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकी संदर्भात, तर तो काय असेल? ओके. सी, आपल्याकडे खूप मोठे पैसे असले पाहिजेत याची काही आवश्यकता नसते, पण आपल्याकडे ना डिसिप्लिन असली पाहिजे. आपण छोट्या अमाऊंट मधनं पण फार मोठा वेल्थ क्रिएट करू शकतो थ्रू डिसिप्लिन. सो आपल्याकडे 3 गोष्टी मी म्हणेल नेहमी असल्या पाहिजेत. एक म्हणजे डिसिप्लिन जे मी सांगतोय ते, दुसरं म्हणजे आपल्याकडे कन्सिस्टन्सी, आपण कंटिन्यू सातत्याने इन्व्हेस्टमेंट करत राहिलं पाहिजे, आणि तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट पेशन्स. आपल्याकडे संयम असला पाहिजे. या 3 गोष्टी जर असतील तर आपला वेल्थ खूप चांगला क्रिएट होऊ शकतो, आपणही सगळे आपले फायनान्शियल गोल्स फुलफिल करू शकतो. अगेन मोठेच पैसे असले पाहिजेत असं काही नाही, छोटे पैसे बट कन्सिस्टंटली आपण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. अर्थात सर, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. इन्व्हेस्टमेंट अगदी 100 रुपयांपासून करू शकतो हे मला तरी आज कळाले, कारण की बऱ्याचदा असं होतं की इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण विचार करतो की बापरे, ह्या महिन्यात जर जमते आपल्याला 1000-2000 रुपये टाकायला, पुढच्या महिन्यात जमेल नाही जमेल, असे अनेक प्रश्न असतात. आणि त्यावर आज तुम्ही दिलखुलास सगळी उत्तरं दिलेली आहेत. कशामध्ये गुंतवणूक करणं चांगलं आहे, किती काळासाठी गुंतवणूक करणं चांगलं आहे, आणि जर मार्केट अप डाऊन होत असेल तर त्याचा परिणाम आपल्यावरती कशा पद्धतीनं व्हायला हवा, पॅनिक आपण होऊ नये, यासाठीचे सुद्धा सजेशन सरांनी दिलेले आहेत. आयशिल्ड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे, त्या कंपनीचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलाय. अमित म्हात्रे सर आपल्यासोबत होते, त्यांनी ही संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे. जर जाता जाता आम्हाला तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही किती वर्षांपासून, म्हणजे तुम्ही म्हणजे सगळं तुम्ही गाईड करताय, सगळे सजेशन्स देताय, तुमच्या संदर्भात सुद्धा आम्हाला सांगा. बरं, मी गेली जवळजवळ 20 वर्ष, 2 दशकं झाली मला या इंडस्ट्रीमध्ये. 2006 पासून मी एंटर केलेलं होतं. म्हणजे अगदी ग्रॅज्युएशन झालं तेव्हापासून मी याच फील्डमध्ये आहे, आणि याच फील्डमध्ये मी लोकांना फक्त मार्गदर्शनच करतो. या 20 वर्षामध्ये माझं जर अकॅडमिकली तुम्ही जर विचाराल तर माझं एज्युकेशन CFP आहे, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. म्हणजे जसं आपण डॉक्टर असतात, इंजिनियर असतात किंवा CA असतात जे अकाउंटिंग मध्ये असतात, त्या प्रकारे CFPs असतात जे फक्त आम्ही पर्सनल फायनान्स रोड मॅप्स फायनान्शियल प्लॅनिंग बनवून देणं या क्षेत्रामध्ये आहोत. सगळ्या पैशांच्या बाबतीतल्या सगळ्या शंका, सगळ्या क्वेश्चनचा आन्सर आम्ही देतो. सगळ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगल्या असतात, फक्त त्या कधी केल्या पाहिजेत, कोणी केल्या पाहिजेत, प्रत्येक प्रोडक्टमध्ये काय रिस्क असते, काय रिटर्न्स असतात, हे सगळं क्लिअर करूनच आम्ही इन्व्हेस्टमेंट गाईड करत असतो. सो आय थिंक इनफ आहे माझ्या बाबतीत. 20 वर्षांपासून तुम्ही म्हणजे एक योग्य तुम्हाला सल्ला हवा असेल तर तुम्ही संबंधित कंपनीशी संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्क क्रमांक पुन्हा एकदा सांगेन, स्क्रीनवर दिलेला आहे. कोणताही प्रश्न पडला तर तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि वयोगट माझ्या मते नसतं, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुम्ही कोणत्याही वयोगटामध्ये कितीही रक्कम इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्युच्युअल फंड नेमकं काय असतं, त्याच्यामध्ये SIP तुम्हाला करायची असेल, हेल्थ इन्शुरन्स काढायचं असेल, ते किती फायदेशीर आहे, तुम्हाला तोटा होत असेल त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्याचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. सर, तुम्ही आमच्या दर्शकांना खरं तर महत्वाची माहिती दिली, त्या संदर्भात खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर काही योग्य आणि अगदी माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क साधा. धन्यवाद. धन्यवाद.